बापा हे सूर्यकांता कधी आली गावावरून? हो ना, कुठे चालली बापा? सूर्यकांता, सूर्यकांता, काय झालं मावशी? नाही म्हटलं कुठे चालली घाई घाई ना? मोठ्या घाई घाई ना जात होती ना मावशी. मी मोंटूला बघायला चालली. कुठं आहे तर घरी आहेच नाही. शांताबाईच्या इथं आहे का तर जाऊन पाहतो म्हणली. सूर्यकांता, तू तर गावी गेली होती ना? कोणा सांगितलं मावशी गावी गेलो म्हणून? मोंटू आला होता इकडे ना, रोहितही होता त्याच्यासोबत. मी म्हणलो रोहितला म्हणलो चांगला काम आहे म्हणलो आपल्या आत्याच्याच घरी राह तू आणि आमच्या घरी राहायचंच नाही म्हणलो, आलासच नाही ना म्हणलं. मावशी त्याला किती वेळ म्हणलो जा म्हणलो आईच्या घरी, तर तो लाजरा नाही म्हणते, मी नाही जात म्हणते. पिंकी किंकी आहेत ना तर त्याला लाज लागते. तर मग मोंटूला म्हणलो नेशील म्हणलो आपल्यासोबत म्हणलो, म्हणून आला असेल. हो मग राहिले आमच्या घरी, बसले गिसले, नाश्ता बिस्ता केला मस्त. आणि मग नंतर नाही का, मग एका तासाच्या नंतर झाबरू नाही का त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर जाताना दिसले. हे दोघेही जण होते आणि हा सोनूही होता, त्या शांताचा पोरगाही होता. बापा बापा, हे ट्रॅक्टरवर बसून गेले कुठे? गेले असतील ना वावरात गिवरात, येतील. पण मावशी भाऊ आला आहे तर रोहितला नेतो म्हणते सोबत. आता कोण दिनेश आलाय का? नाही ना घराकडे. मावशी मी गेले होतो नाही का सकाळीच, ते जन्माचा दाखला वगैरे आणायचा होता तर म्हणून गेली होती. भाऊ म्हणायला बसला रोहितला काऊन नाही आणली म्हणून. तर मी म्हणलो रोहितची राहायची इच्छा आहे, 2-3 दिवस राहतो म्हणत होता म्हणलं, म्हणून मी काही आणली नाही म्हणली. तर म्हणते त्याची शाळा की चालू झाली म्हणते, त्याला समजते का नाही म्हणते, काही म्हणते. मी म्हणलं एक काम कर, मला सोडून दे ना मग रोहितला घेऊन येऊन जा म्हणले. म्हणून आला आहे. घराकडे नाही आला ना? येतो म्हणत होता ना मावशी. येईल ना, पण आता हे पोरा कुठं गेले बापा, काही समजून नाही राहिला. हो ते झाबरूच्या सोबत ट्रॅक्टरवर बसून गेले, सरपंचाच्या वावरातच गेले असतील. जाऊन पाय आता तिकडेच. अरे बापा हे पोराही नाही का, आता गावातच राहते तर तिकडे वावरात गेले. मग आता काही समजत नाही यायचंही. आता वावरात जायची कोणती चूल आली होती यांना? आता माहित नाही बापा, दिसले बसले ट्रॅक्टरवर म्हणून सांगून राहिली तुला. आमच्या घरचा मोठ्याच मोठा खराब आहे, ऐकेच नाही कसा. आता ललिता, वापला गिपला पोरा चांगला नाही? हो वापला वगैरे, पण मी का म्हणतो याला रजा मारा ना, लवकर येईल. आता ह्या महिन्यामध्येच रवना बिवना झाल्या पाहिजे, आटोपल्या पाहिजे. अरे तर आता जमिनीतून निघायला उशीर नाही त्याला ना, आताच रजा मार म्हणते का? थोडासा वाढू दे, बोटबोट येऊ दे. 8 दिवस नाही मारू म्हणतो मी तर. फालतू मध्ये मरमुर जाईल अजून. एक तर विक्रेते घेतलेली पिचाई आहे. 8 दिवस की नाही, 4 दिवसाच्या नंतर मारून टाकाल रजा, काही नाही होत. 4 दिवसात येते चांगला बोटबोट. जास्त नाही मारायचा, थोडा थोडाच मारायचा, मग अजून माराल 8 दिवसाच्या नंतर. पागल झाली का? किती वेळा मार म्हणते. पण आता ना ललिता, या खारीला पाणी पाहिजे. आज येईल की नाही पाऊस तर बरा होऊन जाईल. येईल ना येईल, जिकडे तिकडे पावसाचाच मौसम आहे ना, येईल पाणी आज. आणि हो तुम्हाला म्हटली वावरात चला म्हणून, तर आज नाही म्हटलं, काम आहे म्हणाले. जात होते ना, मग कसे वापस आले तर? अरे त्या मालकाचा फोन आला ना, आज बंद आहे म्हणून, आज नका येऊ म्हणते. म्हणून आलो. मग आता घरी राहून का करू म्हटलं. मग माझी गोष्ट ऐकतच नाही ना तुम्ही. मी किती सांगते तुम्हाला, पण नाही ऐका. माझीच खरी झाली की नाही सांगा? हो हो झाली, तुझीच खरी झाली. आण बापा पाणी, अन्न प्यायचा, तहान लागली खूप. हो गेलाय ना चिकू, आणून राहिला. इकडेच आण म्हणलं, ह्यावाल्या झाडाच्या खाली बसून ना जेवण करून म्हणले. ते खालच्या पट्टीचे झाले का पूर्ण धुरी लावून? हो हो झाले ना, आता ह्या पट्टीचे राहिले. आता तुम्ही आल्या म्हणून बरा झाला, नाही तर उद्या अजून धुरेच लावायचे राहिले असते. मी का म्हणतो, आज ना आता झाल्याच पाहिजे. तर आता थोडेसे टाकूला का माटी किटी, इकडे तिकडे फिरा नको. पक्की बाई आहे तू. मला इकडे तिकडे जायचं राहिला असता तर कशाला वावरात आलो असतो मी. चला बा, माती झाल्या पाहिजे लवकर टाकून म्हणून आलो, नाही तर तुला तर माहितही नव्हता का मी घरी यावं म्हणून. मग अहो बापा भडका नको. चांगला केल्या आल्या तर चांगला केल्या, नाही तर उद्यापर्यंत माती झाली असती. आज माती होईल तर उद्या परा लावायला चालली जाईन. मी का म्हणतो ललिता, इकडे तिकडे जाऊ नको. आपलाही परा लावायचा आहे तर अशा गँगमध्ये जा की जे आपल्या वावरात येऊ शकतात. एक तर मजुराईची खूप टंचाई आहे, वेळेवर मिळत नाही ना, काही नाही. हो हो मी आधीच त्यांना सांगते की मी येतो बा लावायला परा, पण माझ्या वावरात 1 दिवसासाठी म्हणा का 2 दिवसासाठी तुम्हाला यावं लागेल. मी जेव्हा म्हणेन तेव्हा असेल कबूल तर मग येते, नाही तर मी नाही येत, अशी सरळ पहिलेच म्हणून देईल. हो हो ललिता, बरोबर आहे, तसंच म्हणशील बरोबर. नाही तर का घाबरायचं आहे? अरे बापा चिक्कू, तुझी आई तर म्हणत होती ना तुला पाणी आणायला गेला आहे म्हणून. कुठं आहे तर पाणी?
पप्पाजी पाणी तर पूर्ण गरम झालं आहे. मी प्यासाठी गेलो तर असा गरम पाणी झालं आहे पूर्ण. बापा कुठं ठेवलं होतं पाणी? गरम झाला तर सावलीत नाही ठेवलं का? ललिता कुठं ठेवली होती पाणी? अहो झाडाच्या बुडाजवळच तर ठेवली होती मांडून घगरा. नाही का चिक्कू? आपण पाणी पेला तिथे सावलीच होती ना. हं? हो आई, मगाशी तर सावली होती पण आता पूर्ण ऊन आली आहे घगऱ्यावर. गरम होऊन गेलं आहे पाणी पूर्ण. इकडेच नाही आणायला पाहिजेत होता का? इकडे माती टाकून राहिले ना, तिकडे तो घगरा ठेवला पाण्याचा. हो तर तिथं मस्त सावली होती तर म्हणलं आता राहू देतो इथंच. मग इकडे तुरी गी लावण्यातच धुऊन राहिली. आता आता कशी करशील? तर आता जेवण बिवण व्हायचंच आहे. तुम्ही तर आले तेव्हा पाणी पेलं ना. मग तुम्ही नाही म्हणल्या का तो घगरा तिकडे धरून घे का काही म्हणून. मी पाणी पेलो ना, तिथून उठलो. आता मला का माहित? तर तू आणशील बाबा म्हणलं, नाही तर ठेवशील बरोबर. त्या बाजूच्या साईडला खाली बांधीमध्ये ठेवली असतीस घगरा, तर गरम नाही झाला असता पाणी. त्या पाय त्या झाडाजवळ मस्त सावली आहे. त्या झाडाच्या बुडाजवळ ठेवली असतीस ना, आजूबाजूला झाडही आहेत, मस्त पाणी राहिलं असतं थंड. अहो आता झाला ना, आता झाला. आता सांगून कोणता अर्थ? मगाशीच तर सांगितलं पाहिजेत होता का घगरा तिथं नको ठेवू, त्या झाडाच्या बुडाशी ठेव म्हणून. अहो मी का म्हणते, जा ना त्या सरपंच भाऊच्या वावरातला आणाल पाणी. ओठ मी नाही जात, तो घगरा धरून जा म्हणते का मला? का होते तर जाल तर घगरा धरून? नाही नाही, ते तसे कामं आपल्याशी काही जमत नाही. तू जा आणि आण. आता नाही जाऊ म्हणता तर जावा तर लागेलच. बिना पाण्यानं राहणार आहो का? आता जेवणही करायचं आहे. चिकू नाही नाही आई, मी नाही जात रे बापा. बापा बापा, पहिलेच मी नाही जात म्हणते. ऐकून तर घे पहिले. तुला का जा म्हणून राहिलो का मी? मला तर तसंच वाटलं, पप्पाजींनी नाही म्हणलं आले तर आता तुम्हाला पाठवशील म्हणून मी म्हणलं नाही नाही म्हणून. माहित आहे मला, तुझे बाबा नाही जाऊ म्हणाले तर तू जाणार आहेस का तिथं? मलाच जावं लागेल. मी तर हे म्हणत होती का जा तिथून घगरा आण आणि ते शिदोरी आणून घे इकडे. मी आणतो जाऊन पाणी. हो हो ठीक आहे ना मम्मी, आणतो. बाप रे बाप, किती गरमी होऊन राहिली. आज पाणी आल्याशिवाय राहत नाही. का माहीत येते की नाही येत? तर त्या पाण्याचाही काही समजून नाही राहिला. यावर्षी आपल्याकडे पाऊस कमी पडून राहिला, नाही तर दरवर्षी भरपूर पाऊस पडते इकडे. हो ना जी, ते ताईचा फोन आला होता माझ्या बहिणीचा. म्हणते आमच्या गावाकडे खूप पाऊस पडते म्हणते. त्याच्या खारी सडल्या. सांगा बरं, एवढा पाऊस. अरे बापरे, खाली सोडल्या का त्याच्या? हो खारी सडल्या म्हणते. 8 दिवस झाला म्हणते सतत पाऊस येऊन राहिला म्हणते. आणि आपल्याकडे का झालं बापा या पावसाला? येऊनच नाही राहिला. येते पण जोर देऊन नाही येत आहे चांगला. नाही तर का, तिकडे मन पाऊस पडून राहिला. आणि इकडे आपल्याकडे पाऊसच नाही. त्यांच्या इकडे परेगिरे पकडून टाकला आणि खारी सडल्या तर कमी जात आहेत. बाई म्हणत होती परकन सडली म्हणे तर दुसऱ्याच्या वावरातून ते धान पडतात नाही का, झडतात नाही, ते वापले असतील तर ते आता उकरून आणत आहोत म्हणे. का करतील मग आता? पड्यावर ठेवतील का बांध्या? असा पर्यासारखा वापला आहे म्हणते झडला धान. बरोबर आहे ना, हार्वेस्टरनं वगैरे धान तोडतो तर झडते. दुसरे परेही असे भरायला जमले नाही म्हणते. परे भरला म्हणते दुसरे, तरी ते म्हणजे पाऊसच खूप आहे खरं. बांध्यामध्ये पाणीच राहते म्हणते, असं पाणी कमी होतच नाही म्हणते. तर मग ते धान सडतील नाही. झाला मग अशानं तर बावर पड्यावर राहायची नौबत येईल. हो आता खारीच सडल्या लोकांच्या. खारीच नाही तर का लावतील बांध्यामध्ये? चल बापा, एक खट्टे आता 5-6 धुरे झाले माती टाकून, थकल्यासारखा लागून राहिला. तुम्हाला तर म्हटली 2-3 धुरे झाले ना, बसा. तर ऐका नाही ना तुम्ही. हो ना, हा विशाल किती वेळचा मोटर चालू करायला गेला. याच आहे ना. येईल ना, तू तर का नाही. आणि बा सोनूला वावरात येशील म्हणलं तर नाही आला. मोठा कोडी पोरगा आहे. मग घरी गेल्यावर म्हणेल माझा अभ्यास होता म्हणून नाही आलो म्हणे. जाऊ दे आता, जेवढे होतील तेवढे टाकून. अहो पण थोड्या वेळ आला असता तर काही फरक पडत होता का? नाही जास्त वेळपर्यंत राहिला असता. 1-2 तास करू लागला असता, काम न गेला असता. विचारशील आता घरी गेल्यावर विचारशील. तुम्हाला तर काही सांगितलं ना, तुम्ही सिरियस घ्याच नाही. अरे तर त्या पोराच्या मागे किटकिट लावून का करते? पप्पाजी ते मोटर चालू नाही होऊन राहिली ना. अरे पाणी सोडलं नसेल मोटरनं, नाही तर मग व्होल्टेजच्या कारण नसेल. आता तर मग अरे शांत, आता एक काम कर, तू त्या सरपंच भाऊच्या वावरात जा ना. त्यांच्या वावरातून आणून घे पाणी. अहो त्याच्यापेक्षा जाऊन पहा ना. पाणी सोडलं तर भरून पाहाल पाणी. अरे नाही, ते पाणी भरल्यावरही अर्धा 1 तास सुरू नाही हो. तिकडे गेला का टाइमपासच होईल फालतूमध्ये. आणि इकडे आता भूक लागली आहे माणसाला. तर मी काय करतो, तोपर्यंत तिकडे मोटारीकडे पाहतो
हां पाणी गिनी भरतो तू पटकन पाणी आण बरं. ते पाहूनही नाही का मोटार काही सुरू नाही होणार. जा आणून घे पटकन पाणी. मी न विशाल तिकडे जातो मोटारीकडे पाहतो का झाला तर. अहो तर आता मोटारीकडे चालल्यास ना तर मग दुरुस्त होईलच नाही का? अजून मी जाऊ पाणी आणायला फालतूमध्ये? अरे तर मला माहित आहे ना, मला माहित आहे ते असेच करते मोटार. पाणी सोडल्यावर ते पाणी खिचतच नाही. हो बाबा जातो जातो भडका नको. अरे हे कामं करतील का? यांना आणला तर तू. आता का करू सरपंच भाऊ, कोणी मिळालेच नाही. मोठी मजुराईची टंचाई आहे. मार इकडे तिकडे गेलो तर कोणीच नाही मिळाले. सगळे बाहेर गावी गेले आहेत. परा लावायला, कोणी पेंड्या फेकायला, काही सांगा नको. आता हेच मिळाले बाबा गावात. मग म्हणलं यांना चला येता का? तर मोठ्या मुश्किलनं तयार झाले. पहिले तर नाहीच करत होते. मी म्हटलं नगदी हातामध्ये तुमचे पैसे भेटतील म्हणलं. चला म्हणलं ते 300 रुपये भेटतील म्हणलं. बापा पागल आहे का तू? 300 रुपये म्हणलं का? 300 रुपये रोजी माणसाची आहे. पोट्ट्याला 300 रुपये देते का तू? जी भाऊ माणसापेक्षा का कमी कामं करतात का पोट्टे? करून राहिले ना, करून राहिले. मी आहो ना त्यांच्यासोबत. पहा ना किती धुरे झाले तर आतापर्यंत. आहेत का आता काही? 11वीला गेले ना हे दोघेही. अना ओरे तो पोट्टा नवीन दिसते ना, तो कुठला आणला बाबा तो उचलून? तो ना त्या मोंटूच्या माम्याचा पोरगा हो. तो आता उन्हाळ्याच्या गावाला आलाय. अभि तर त्यालाही आणला का? तोच म्हणाला ना भाऊ येतो म्हणून. का करावंच आहे, एक मजूर भेटला ना आपल्याला जास्तचा. मी मगाशी सांगितलं होतं ना तुम्हाला यांच्यासाठी डब्बा वगैरे आणाल म्हणून. आणलं का? हो आणलं ना. अरे सोनू जेवण करता का आता? मोंटू जेवण करून का बे? हा एक दुरा करून टाकून ना मग जेवण करून. बापा मी तर तिकडेच वाट पाहून राहिली तुमची. इकडे आले तर इकडेच थांबले तुम्ही. पोरांना जेवण करायसाठी बोलवायला आले होते ना? हो येतात ना येतात. चला पहिले जेवण करून घ्या. अरे पोरांनो आधी चला ना जेवण करून घ्या ना, मग कराल काम. आताच म्हटलं वहिनी यांना जेवण करून घ्या म्हणून, तर थोड्या वेळ थांबा म्हणते. सोनू काऊन भूक नाही लागली का तुला? लागली ना काकू, पण हे 4-5च घमेल टाकायचे आहे ना, तर टाकून देतो. झाबरू माती बरोबर टाकत आहेत ना, जास्त पतली पतली नाही. हो ना वहिनी सांगितलं ना मी, इथं जवळ घमेल टाका म्हटलं. आता तुम्ही जेवण करून घ्या, मी थोडी लावून टाकते. बापा सरपंच ताई मस्त मजूर भेटले ना तुम्हाला तर. अबे ललिता मावशी आली, माझ्या मम्मी जवळ सांगेल. दे सोनू, मी भरू देतो पटकन. बापा सोनूही आलाय ना. शांतताई तर म्हणत होती माती टाकतो म्हणून, तुरी लावतो म्हणून वावरामध्ये कोणीच नाही मिळाले म्हणे, घरचीच टाकतो म्हणे. आणि हा सोनू तर तुमच्याकडे आलाय ना. हो आता कोणी नाही आले तर का आमची जागा तशीच राहणार आहे का? तुरी लावूनच नाही होतील का? माजून गेले आहेत बाया माणसं, सगळे बाहेर गावी जातात. रोजी नाही देत का आम्ही? आपल्या गावचे कामं धंदे तसेच सोडून बाहेर गावी पडतात. आता त्यांना कोण रोखू शकते बापा? ते स्वतःच्या मर्जीचे. हो तर मग आम्हाला कोणतीच मजूर मिळत. तुला कशाला पाहिजे तेवढे पंचायत? मी कशाला पंचायत करू? सांगत आहो बापा मस्त मजूर भेटले म्हणून. माझा पोरगा थोडी ना आलाय तर मी काही म्हणीन. आता शांताबाई म्हणत होती चारही माईले का धरून माती टाकतो तुळी लावतो म्हणून म्हणली मी. विचारा ना सोनूला, सांगून आला का आपल्या घरी म्हणून? तुमच्याच भल्याची सांगत आहो, उद्या तुम्हालाच म्हणतील. आम्हाला कशाला म्हणतील? आम्हाला कशाला म्हणतील? का फुकटात बोलवतो का? न लहान आहेत का एवढे आम्हाला म्हणतील? बाप रे बाप. ए म्हणत्या घे आता सरपंचीन बाई घे. आली आता मोंट्याची मम्मी, काढते त्याची वरात ना तुझी. काय म्हणली ललिता? काय म्हणले? पुटूर का करून राहिली? काही नाही बाबा काही नाही. हे आली म्हणली, सूर्यकांत आली म्हणली. ते आली तर मलाही दिसून राहिली ना. हो रे नालाय का, तुला थोडीशी शरम नाही लागत? इथं वावरामध्ये आला तर तू माती टाकायला, तुडी लावायला. बापा कधीपासून टाकते माती? बरं घरी थोडाशी वाडी कोडकून मागावा तर वाडी नाही कोडकून देत. 2 गड्डे नाही पाडून देत. आणि इथं आला. मम्मी का तोडून राहिला? मम्मी का तोडून राहिला? देऊ का नाही देऊ? आता देऊ का 2 कणपटात? मम्मी तू कधी आली गावावरून? असा म्हणजे मी गावी गेलो का भाऊ तुझे असे काम चालू होतात नाही? नाही मम्मी नाही. आणि हो रे तू आला राबायला तर आला तर मोहित नाही आणला. आता मोंटूवर रागवू नका. काय रागवू नका म्हणते? काय रागवू नका म्हणते? खूप वावरात काम करायची तुमच्यामध्ये आली आहे ना, हौस आली आहे ना? बरे म्हणते खूप हौस आली आहे. घेऊन द्या म्हणतो तुझ्या बापाला 2 एकर जागा, वावरात काम करेल म्हणतो. तो परवा MSCITचा पेपर आहे तर नाही अभ्यास सोडला ना, इकडे आला.
आता कोणते घरचे कामं सांगितलं असतं तर अभ्यास करतो म्हणलं नसतं. झोडप सूर्यकांता, चांगली झोडप. हे पोरं ना असेच लायकीचे आहेत. नाही चांगली, याच्या बापाजवळच नाव सांगतो याचं. चांगली बनवते चटणी. राहू दे ना सूर्यकांता, कशाला सांगते. ना शांत हो. आता कोणा दुसऱ्याच्या वावरात गेले का आमच्याच वावरात आले. आणि फुकटात नाही बोलवलं ना, पैसे देणार आहोत का सरपंच ताई? पैसे देणार आहोत म्हणता का? तुम्हाला सोपते का असं? ते पोरं अभ्यासाचे ना, त्यांना तुम्ही वावरामध्ये माती टाकायला आणले, सोपते का असं तुम्हाला? मोठे माणसाची मजुरी जास्त आहे म्हणून लहान पोराबरायला फुसलव फासलव करून आपला काम निपटवायचा नाही. नाही नाही बापा सूर्यकांता, कशी बोलून राहिली तू? काही जबरदस्तीने आणला का तुझ्या पोराला? तो स्वखुशीनच आला आहे. थोडीशी तोंड सांभाळून बोलत जा सूर्यकांता. माहित आहे सगळं समजतो मी. माणसाची रोजी आहे 400-500 रुपये. पोरांना ठागव ठुगव करून 100-150 रुपये हातात दिला झाला. आणि ओरे तुला समजत नाही का तुझे उद्या परवा पेपर आहे तर? सोडून दे ना, सोडून दे शिक्षण, सोडून दे आणि माती टाकायला ये. आता 8-4 दिवसात वावरात पेंड्या फेकायच्या आहेत. पेंड्या फेकायला जाशील. कशाला शिकावं लागते? तुला थोडासा शरम नाही लागत? मी रात्रंदिवस करून कपडे शिवतो आणि तुझ्या शिक्षणाला पैसे लावतो. ना तू इकडे आला नाही, अभ्यास करणं सोडलं ना. आणि आला तर आला आपल्या बरोबर त्या मोहितला आणला. अक्का मीच आलो, मीच. मला आवडते म्हणलं, चल म्हणलं वावरात पाहून येऊन म्हणलं. ट्रॅक्टर दिसला तर आम्ही ट्रॅक्टरवर बसून आला. आता त्या ह्या काकांना म्हणला 300 रुपये देऊन हे कामं करायचे आहे, तर म्हणून मग आम्ही कामं करायला बसलो. असा 300 रुपये देऊन म्हणाले नाही? करा मग कामं करा, मस्त कामं करा. शाळा बिडा काही शिका नको तुम्ही. तुझ्या बापाला आहे ना तुला घ्यासाठी. सांगू का आता तुझ्या बापाजवळ? तुझे भाऊ, तुझ्या पोरगा ना वावरात गेलाय माती टाकायला धुऱ्यावर 300 रुपये रोजीनं म्हणून सांगू? काय अक्का, पप्पाजी आले? हो रे झाबरू, हे का आपल्या घरी विचारून नाही आले का? आता सगळं माहित आहे यांना, तरी उलटी विचारून राहिले मला. आता का म्हणावं बापा? अरे बापरे, मम्मी आली ना. लपू रे बापा. ललिता काय झालं? आता येत होती मी पाण्यासाठी तर तिकडेपर्यंत आवाज येऊन राहिला. का सांगू शांताबाई, ह्या सरपंचींना तर हदच पार करून टाकला. का बोलते ललिता तू बयाडसारखी? मी बोलली का सगळ्यांना बयाडच वाटते? पहा ना, मजूर नाही भेटले तर ते पोरांना घेऊन आली आहे माती टाकायला धुऱ्यावर. आणि तुमच्या सोनू कुठं आहे? तर सोनू का म्हणता? सोनूच्या कोणता काम आहे? नाही सांगा, सोनू कुठं आहे तुमच्या? कुठं म्हणजे आता घरी असेल. सांगितले होती वावरात येशील म्हणून. नाही आला बापा. कुठून येईल ताई? तो तर इथं आहे यांच्या वावरामध्ये माती टाकून राहिला. काय म्हणते ललिता? काही पण मी कशाला खोटी बोलत आहे? बघा ना, बघा इथंच आहे आता तुमच्या पोरगा. बापा कुठं गेला हा सोनू? आता इथं आत्ताच होता इथं. पहा शांताबाई, तुम्हाला पाहिलं ना परला असेल. तो झाबरूच्या मागे लपलाय शांताबाई तुमच्या पोरगा. हे सोन्या कुठं आहे? इकडे होते की नाही? निघते की नाही बाहेर? हो रे, मला पाहून काऊन लपला? काऊन लपला? आणि इथं का करायला आला? तुला का सांगितली होती वावरामध्ये यायला सांगितली होती ना? बघा ना शांताबाईनी, बघा हा आमच्या घरचा माझ्या भावाचा पोरगा आणि हा सोनू, तिघे जण आले मस्त इकडे काम करायसाठी. नालायक पोरं आहेत बाबा हे. मी वावरात यायला सांगितली आणि हा इकडे आला. मग का म्हणावं या पोराला? वहिनी, या पोरांची काही गलती नाही आहे, गलती सगळी या इंदूबाईची आहे. पाय सूर्यकांता, मला काही म्हणू नको. मी काही त्या तुझ्या पोरांना बोलवायला गेली नाही चला आमच्या वावरामध्ये म्हणून. विचारून घे अगर ते म्हणतील की नाही ह्या काकू चाल्या होत्या बोलवायला म्हणून, तर मग तुला जो करायचं आहे तू करतो. हो रे सोनू, आली होती का काकू बोलवायला? आली होती का तुला आमच्या वावरात चल माती टाकायला म्हणून? नाही मम्मी, काकू नाही आल्या होत्या बोलवायला. झाबरू काका आला होता. पाय ऐकलीस का? मी नाही गेली होती बापा बोलवायला. हो रे, तुला मी वावरामध्ये यायला सांगितली होती. आपल्या वावरात माती टाकायची आहे, तुरी लावायची आहे. तुला समजलं नाही? तू इकडे आला यांच्या वावरामध्ये. वहिनी, तुम्ही कुठे त्याला पैसे दिले असते? पैसे दिले असते का? इकडे आला तर त्याला पैसे देणार आहेत म्हणून आला ना इकडे. का सांगावं बाबा या पोरांना? शांताबाई, सूर्यकांताबाई, आमची काही गलती नाही आहे. हा झाबरूला सांगितलं होतं मी की पायशीन माणसं म्हणून पोट्टे पाट्टे. आता मला का माहित की हा यांनाच आणते म्हणून. आता हे होते बापा खेळत, येता का बी म्हणलं ट्रॅक्टरवर, तयार झाले. मग म्हणलं तुम्ही करता का हा काम? पैसे भेटतील म्हणलं, तसे तयार झाले. मग माझी कोणती गलती आहे याच्यामध्ये?
नाही नाही, कोणाची काही गलती नाही आहे, गलती ह्या पोरांचीच आहे. आणि मला वाटलं ह्या सरपंच ताई ना यांना आणला बापा, पोरांना आणला. मी यांनाच 2-4 गोष्टी सुनावून टाकली. माफ करा सरपंच ताई. जाऊ दे ना सूर्यकांता, आता तुझ्या जागी मी राहिली असती तर मी पण तशीच म्हटली असती. चला ना घरी, आता इथं का पाहता? सोनू तू पण जा आपल्या वावरामध्ये. अहो यांना पैसे देऊन द्या. नाही नाही, राहू द्या, पैसे बिसे द्यायचं नाही. नाही नाही बापा, आता एक पारोक केला ना काम. हो हो, देतो. शांतताई माफ करा बापा, मला माहित नव्हतं हे तुम्हाला न सांगून आले म्हणून. माहित राहिला असता ना तर यांना तेव्हाच पाठवली असती. नाही नाही, आता याच्यामध्ये तुमची गलतीच नाही आहे ना. हे पोरांचीच गलती आहे, यांनी म्हणायला पाहिजेत होता. मोटर चालू आहे का बाबा? मी पाण्यासाठी आली ना, इथंच थांबली. आमच्या इथं हे ओरडतील ना. हो आहे मोटर चालू, त्या बांधित आहे दुसऱ्या. हा घे सोनू, पाणी आण आणि चल तिकडे. अहो मम्मी पप्पाची जोड सांगितली नको. सांगीन नाही तर का? सांगीन, थांब. चल तर तू वावरात.